म्हटलं तुम्हाला हे सांगितलं कोणी? अहो कार्तिक स्वामींनी शाप दिले माता बहिणी माहिती आहे. जो माझ्या दर्शनाला येईन ना, जी माता बहीण माझ्या दर्शन येईन ती डायरेक्ट वंद्य होऊन जाईल, पतिदेव म्हणून जाईल. म्हणून मात्र ती कर्नाटकमध्ये इथं मात्र राग भरून गेली होती. गणपती बाप्पाचं तिचं प्रदक्षिणा करून राग भरली होती. तर ती इथं येऊन बसली. माता पार्वती ती इथं आली ना भेटायला, आई बापाचा जे वेळा असतो ते भेटायला आले, तर ती इथून मात्र राग भरून गेली कर्नाटक मध्ये, म्हणजे दूरवरती गेली आणि तिथं शाप दिला. माझी आई जरी असली ना, पण माता भगिनी जर मला भेटायला जर आली माझ्या दर्शनाला, विधवा होऊन जाईल. आणि ह्या असं डोक्याला ट्रेनिंग काही नाही असं करून दिलं. आम्ही इतकं चिडून केलं. त्यांना विचारा, त्यांना म्हटलं पहिली ती मूर्ती काढा, तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नाही, काही बी करून ठेवते लोक. आणि गणपती बाप्पाला बाहेर ठेवलं ना, त्या परिसरातल्या लोकांचा एकुलता एक मुलगा कधीच मात्र बापामध्ये राहणार नाही. गणपती बाप्पाला बाहेर ठेवलं ते गणपती बाप्पा, माता पार्वती आणि भगवान शिवप्रभू आतमध्ये पाहिजे. आपल्या शिवटिकडीवरती असा परिवार केला, किती लोकांची मुलं एकुलते एक मुलं बाजूला राहत होते, ते एकत्र आले माहिती, तिथं नारळ दर्शन घेतात. ह्या गोष्टी मात्र माहित नाही मार्मिक. म्हणून मात्र परमेश्वराने एवढी देण दिली परमेश्वराने तुमच्यासाठी का बा कुठलाही प्रश्न विचारा, या गोष्टी काही ना काही उठत काही घेऊन सुटत नेमकं.